आज तर आमचे सांभळो हो एवढे खुश आहे जसं लग्नाच्या दिवशी नवरदेव खुश असतो लाडू खाण्यास। आज मी उठली 6:30 वाजेला। का उठून बनवले आधी पोहे, मस्त खाल्ले आणि आमचे सांभळो हो आणि केनिल दादा निघाले आमच्या सासूबाईंना घेण्यास जाधववाडीला। जाधववाडी येथे आमच्या सासूबाई असतात आणि वर्षातून एक वेळेस त्या येत असतात। मग तर काय आमच्याकडे दिवाळी दसराच असतो सासूबाई आल्यावर। दिवाळी दसरा यासाठी कारण सासूबाई आल्यावर आमच्या अहोंना लगाम जर भेटते आणि कटकट होत नाही घरात, नाही तर सारखी कटकट। आमची गंगू देखील एवढी खुश आहे आजी येणार आहे म्हणून, सैरा वैरा इकडून तिकडे तिकडून इकडे। अरे गंगू थांब की थांब की थांब थांब मामा काय काय पसारो, चलो पटपट आवरी लो झावडा। आता येणार आहे सासूबाई, त्यामुळे सगळं क्लीन केलं आहे बाहेरचं। काल रात्री झोपले 3 वाजेला। हे बघा आमचे टायगर दादा, मग आमची दीदी, सगळ्यांना मस्त आंघोळी घातल्या काल। सासूबाई जर येणार आहे त्यांची पण आजी झाली ना। ही आमची भोल्याची आहे स्पेशल रूम, फटाक्यांपासून किंवा थोडाही साऊंड झाला की बाहेर लगेच घाबरतो तो, त्यामुळे त्याची ही स्पेशल जागा आहे। ही आमची दीदी, ही खूपच सुंदर आहे आमची दीदी। मग हे बाकीचे पिल्लं, ही आहे आमची पिल्लांची आई। पिल्लं सारखे त्रास देतात तिला। आहे अर्जुन, हे आई म्हटली म्हणजे सगळ्यांची सारखीच। ही आहे आजी, आमच्या पिल्लांची आजी। बघा सगळ्यांना लवकर लवकर जेवण देऊन आटोपते आज सकाळी सकाळी, मग लागते मी पण कामाला। आमच्या गंगूबाईला पण थोडं थोडं बाहेर काढून खाण्यास। अरे चला रे लवकर लवकर जेवण करा, आजी येणार आहे बरं का। ही पिढी 4थी पिढी बघणार आहे आता आजी। आजी मागच्या वेळेस आल्या होत्या तेव्हा भोलू छोटा होता, आता त्यांनाच पिल्लं झाले आहेत। हे बघा कशी फायटिंग सुरू आहे, हेचं तर कायम खाण्याचंच सुरू असतं। यांना भांडताना बघितलं का मला लहानपण आठवतं, कारण की आम्ही उठल्या उठल्या बहिणी अशाच भांडण करायचो आणि आमची आजी आवरायला यायची आम्हाला। यांचं पण सारखं तसंच सुरू असतं, उठले का बस भांडणी सुरू। हे बघा माझ्यासोबत आजीच्या स्वागताला आमचे पिल्लूही देखील तयार होऊन बसले आहेत। हा आहे शरद, असे 2-3 माणसं आहे फिक्स माझे, जे वेळोवेळी मला कामाला येत असतात। असं तर मी स्वतःच आवरून घेते, परंतु काल सगळ्यांचा आंघोळी घातल्या पिल्लूंचा तर जाम झाले होते, म्हणून बोलवले आज शरदला। आणि मला कुठल्याही कामाची लाज वाटत नाही, मी स्वतः आवरून घेते, अंगणही झाडून घेते, त्यात काय। बंगल्यामध्ये जरी राहत असलो पण शेवटी वाढलो तर मातीतच आहेत ना। चला तर सासूबाई येण्याची वेळ झाली।